नमस्कार, मी संजना आपलं आज पुन्हा एकदा मनाने स्वागत करते मराठीच्या ध्यान सेशनमध्ये. तर आजही आपण एक छान अशा मुद्द्यावर बोलणार आहोत, ऐकणार आहोत, समजून घेणार आहोत. तर त्या मुद्द्याकडे जाण्याआधी आपण प्रणाम करूया आपले गुरुजी, ब्रह्मश्री पितामह पत्रीजी, अय्यप्पा पिंडी सर आणि सर्व पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुवमेंटला. तर आज आपण एक अशा विषयावरती चर्चा करणार आहोत, समजून घेणार आहोत, जे आपल्या सर्वांच्या आतमध्ये एक वेगळा बदल घेऊन येऊ शकतो. जर समजलं तर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. जर नाही समजलं तर आपण त्याच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्य कुठेतरी अटकवू शकतो. आणि हा मुद्दा आजच्या या परिस्थितीमध्ये समजणं गरजेचं आहे. एवढ्यात कोविडच्या काही सिच्युएशन्समध्ये, परिस्थितीमध्ये बऱ्याच लोकांनी जो हा विषय आहे याच्याबद्दल स्ट्रगल केलं आहे. थोडी लढाई त्याच्याशी केलेली आहे. तो म्हणजे डिप्रेशन, इंग्लिशमध्ये अँक्झायटी अर्थात काळजी करणं, विचार करणं आणि त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये जाणं. सो ध्यानाने अँक्झायटी किंवा डिप्रेशन हे क्युअर कसं होतं? ठीक कसं होतं? कंप्लीटली व्यवस्थित कसं होतं? हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. तर अँक्झायटी म्हणजे काय? अर्थात मराठीमध्ये सतत चिंता करणं. तर आजकालच्या या जगामध्ये कंप्लीटली बघितलं गेलं तर 80 ते 90% लोकं जगतायत चिंतेच्या खाली. सतत कुठली ना कुठली तरी विचारात बुडलेले असतात, डुबलेले असतात. सतत कुठल्या ना कुठल्या तरी चिंताग्रस्त असतात. आणि मग ते चिंता जो त्यांच्यामधली जी असते, ती त्यांना अशा लेव्हलला घेऊन जाते, की ते मग डिप्रेशनमध्ये जातात. डिप्रेशन म्हणजे जास्त चिंतन करून, चिंता विचार करून, ओव्हर थिंकिंग करून एक लेव्हल अशी येते, की माणूस त्या चिंतामध्ये एकदम चिंताग्रस्त होऊन जातो आणि त्याला स्वतःच्या समोर जे अपॉर्च्युनिटीज असतील, संधी असतील, ते सुद्धा त्याला दिसत नाही आणि मग तो स्वतःला आणि स्वतःच्या परिस्थितीला ब्लेम करायला सुरुवात करतो आणि स्वतः मग डिप्रेशनमध्ये चालला जातो. तर काय आहे चिंतेचं मागचं कारण? काय आहे डिप्रेशनचं मागचं कारण? तर तो म्हणजे आपला मन आणि आपल्या मनातले विचार. मनातले विचार जसं आपण कायम ऐकत आलो, समजून घेत आलो, की मनातले विचार चांगले असतील तर आपलं आयुष्य चांगलं घडेल. वाईट असतील तर मग आपलं आयुष्य बिघडायला किंवा ऑफ ट्रॅक जायला वेळ जाणार नाही किंवा वेळ लागणार नाही. आपल्याला हे समजून घेणं फार गरजेचं आहे, की कुठल्याही नकारात्मक विचारांच्या मागे आपलं मनच असतं आणि विचारांमुळेच आपण अँक्झायटी किंवा चिंता या स्थितीमध्ये चालला जातो. तर काय चिंता असते आणि ती जी असते ती कंटिन्युअस थॉट प्रोसेस असते. कंटिन्यू विचार, ओव्हर थिंकिंग. काय चिंता असते असून, की मला जॉब मिळेल की नाही? माझे घरचे मला सपोर्ट करतील की नाही? माझ्या पोरांचं लग्न होईल की नाही? मला हे होईल की नाही, ते होईल की नाही, हे आजार लागला तर, हे विचार झाले तर, जर-तरच्या गोष्टी किंवा होणार आहेत किंवा नाही होणार आहेत ह्या गोष्टी, या गोष्टीमध्ये माणसाचं मन अडकून जातं आणि मग ते स्वतःला कुठेतरी शोधत असतं. जे ते स्वतःच्या आतमध्ये त्याने शोधायला पाहिजे, तो समोरच्या परिस्थितीमध्ये, समोरच्या व्यक्तींमध्ये स्वतःला शोधतो. उत्तर त्याला मिळत नाही कारण की त्यावेळेस त्याचं मन फुल चिंतामध्ये गुंतलेलं असतं आणि सैरभैर झालेलं असतं. मग ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा जे वर्तमान काळात तो जगतोय, तिथे जगायला हवं त्याला, हे त्याला समजत नाही. मग ते चिंता, चिंतामधनं डिप्रेशन नंतर मग अशा काही गोष्टी आयुष्यात घडतात, की मग तो व्यक्ती खचून जातो. आणि खचल्यामुळे कधी-कधी असे काही व्यक्ती स्वतःचा आयुष्याचा निर्णय चुकीचा घेऊन बसतात. आणि मग कंप्लीटली पूर्ण आयुष्याचं टर्निंग चुकतो. काही जण इतकी मोठी पाईल पाव पाऊ पाऊ उचलता पाऊल, की त्याच्यामुळे त्यांना इतका त्रास होतो, की ते त्यांचं आयुष्य संपवायला सुद्धा मागे वळत नाही. ह्या गोष्टी होतात आणि हे जे काही विचार असतील आपले चिंतेचे, ते मेजॉरिटी ऑफ टाईम किंवा 90% जर आपण बघितले, तर ते विचार आपले निगेटिव्ह असतात, नकारात्मक असतात, स्ट्रेसफुल असतात, रिपीटेड असतात. म्हणजे खूप सारे तणावांनी भरलेले, खूप सारे नकारात्मकताने भरलेले, खूप सारे रिपिटेशन्समध्ये असतात. आणि तेच विचार करून आपली एक लेव्हल येते, की आपलं मन आपल्याला त्याच ठिकाणी घेऊन जातं, ज्या ठिकाणी आपल्याला नको-नकोसं वाटत असतं. सवय लागून जाते.
त्या ओव्हर थिंकिंगमुळे मग आपल्या मागे आजारही लागतात. जास्त चिंता केल्यामुळे आपल्या मागे आजार लागतात. काय होणार आहे पुढे? मग असं झालं तर काय करायचं? मग हे झालं तर, मग ते झालं तर? पुढच्या गोष्टीचं अझम्पशन किंवा अनुमान लावण्यापेक्षा जे चालू आहे त्याच्यामध्ये आपण का नीट जगत नाही? पुढच्या सिच्युएशनचं अनुमान लावण्यापेक्षा जे चालू आहे त्यात नीट जगायला पाहिजे. लकीली ह्या चिंतेमधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे एकमात्र सोल्युशन आहे, तो आहे ध्यान. ध्यानी व्यक्ती कधीही सतत चिंतेमध्ये तर बिलकुलच नसतो. थोडी पण चिंता त्यांच्यामध्ये येत नाही. आली तर ती त्या सिच्युएशनची, मुळात प्रेझेंट सिच्युएशनची असते. ना मागची चिंता, ना येणारी चिंता. त्याच्याने काय होतं, की मन आपलं शांत राहतं आणि ध्यानाने कंटिन्यू ध्यान केल्यामुळे आपल्या मनाची जी विचारसरणी आहे, मनात येणारे विचार ते ऑटोमॅटिकली कमी होतात, जेव्हा तुम्ही ध्यानाला बसतात. तुमचे श्वास, तुमची विश्वशक्ती जेव्हा तुमच्या सोबत असते, तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली विचारांपासून मागे येतात, त्यांच्यापासून दूर चालले जातात. मग मग चिंता किंवा डिप्रेशन हे लांब-लांब पर्यंत आपल्याला हात लावत नाही. आपण कंप्लीटली रिलॅक्स होऊन जातो. हो, सुरुवातीला ध्यान करताना आपल्या मनातले चिंता, आपल्या मनातले विचार आपल्याला खूप त्रास देतात. इतके त्रास देतात, की आपल्याला ध्यान नको-नकोसं वाटतं किंवा आपण एका ठिकाणी बसूच शकत नाही. इतकं जास्त त्रास व्हायला लागतो. आणि जो व्यक्ती एकदम चिंतामध्ये असतो, त्याच्याकडनं ध्यानच होणार नाही सुरुवातीला. पण जर त्याने ठरवलं, थोडं धैर्य ठेवलं आणि रेग्युलर प्रॅक्टिस केली, फुल विश्वासाने बसला, तर त्याला ध्यानाचं महत्त्व समजेल. ध्यानातनं आलेले अनुभव तो जेव्हा तो घेईल, तेव्हा ऑटोमॅटिकली त्याची जी चिंता आहे, ती त्याच्यापासून लांब होऊन जाईल. तो त्याचं आयुष्य पूर्ण टर्न होऊन जाईल. ध्यानाने चिंता आणि डिप्रेशन यातनं आपण बाहेर पडू शकतो. याचा वैयक्तिक अनुभव आहे माझा स्वतःचा. आधी सुद्धा ध्यानामध्ये येण्याच्या आधी मी इतकी जास्त भोळी होती किंवा इतकी जास्त हळवी होती, की कोणीही काहीही बोललं, कुठलीही प्रसंग आला, माझी चूक नसली, तरी सुद्धा मला वाईट वाटायचं. मला त्या व्यक्तीचा किंवा त्या प्रसंगाचा इम्पॅक्ट माझ्यावर इतका जास्त पडायचा, की मी भावनेच्या स्तरावरती, मानसिक स्तरावरती मला खूप जास्त त्रास व्हायचा. सतत चिंता करायचं. दुसऱ्यांची चिंता, परिस्थितीची चिंता, स्वतःची चिंता. सतत त्या फेजमध्ये राहिल्यामुळे मला इतका मानसिक त्रास व्हायला सुरुवात झाली, की त्याचा जो परिणाम आहे तो माझ्या भौतिक शरीरावर सुद्धा होऊ लागला. त्याच वेळी नेमकं लॉकडाऊन असल्यामुळे मी ध्यानाकडे वळाली आणि ध्यानातनं त्या एक्स्ट्रीम डिप्रेशन किंवा एक्स्ट्रीम अँक्साइटी किंवा चिंतेमधनं ध्यानात आल्यामुळे मी त्यातनं बाहेर आले. आणि मला जेव्हा सत्य समजायला लागलं, की हे काहीच नाही आपले मनाचे खेळ आहेत किंवा मन आहे जे आपल्याला चिंतेमध्ये सतत घेऊन जातं, ओढतं. तर मग मला समजल्यामुळे मग मी त्या गोष्टीमध्ये आता नाही आहे. किंवा कुठलीही अशी परिस्थिती घडली, तर मी त्याचा स्वतःच्या मनावरती, स्वतःच्या शरीरावरती कुठलाच परिणाम होऊ देत नाही. तसं बघितलं गेलं तर आजच्या ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये बरेचसे लोकं आहेत, ज्यांचा जॉब सुटला आहे, ज्यांना कामं नाही आहेत, ज्यांची तब्येत बरोबर नाही, ज्यांना कोव्हिडचा किंवा कुठलाही वेगळा विकार आहे, त्रास आहे. ते सतत चिंतेमध्ये आहेत. घरून बाहेर पडताना चिंता, घरी आल्यावर चिंता, बाहेर वावरताना चिंता असायला पाहिजे, पण एक लिमिटपर्यंत. आपलं मन सुद्धा एका लिमिटपर्यंत प्रेशर झेलतं. एका लिमिटपर्यंत ते प्रेशरला सहन करू शकतं. त्याच्याही वर जर आपण त्याला देत गेलो प्रेशर, तर मग तो बर्स्ट आउट होईल आणि त्याचा मग आपल्यावरती परिणाम होईल. मग तो परिणाम मानसिक स्थितीवर असणार आहे, तो परिणाम आपल्या इमोशनल स्टेटवर होईल, भावनिक स्तरावरती किंवा तो परिणाम आपल्या शरीरावरती होईल. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा परिणाम आपल्याला जाणवणार, पण त्याची वेदना आपल्यालाच होणार. त्याच्यामुळे आपण जितकं स्वतःला चिंतामुक्त ठेवू तितकं बेटर. चिंता करायची पण ती चांगली आणि योग्य आणि पण सतत नाही. एकदा केली ठीक आहे. परिस्थितीचा अभ्यास करा, त्या मनुष्याचा अभ्यास करा आणि मग विचार करा चिंता करायला पाहिजे की नाही. कधी-कधी काही लोकांना मी जर विचारलं, की अ, तुम्ही ध्यान करता का? मग ते म्हणतात, की "नाही, नाही, मला ना ध्यान करायचं असतं, पण मला माझे विचारच ध्यान करू देत नाही. माझं ध्यानच लागत नाही." पण मग जेव्हा त्यांना विचारलं गेलं, की तुम्हाला थोड्या वेळासाठी का होईना ध्यानात मध्ये
विचारातनं बाहेर येता आलं का? असं थोडा तरी टाईम होता का? 1 मिनिटं, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स, थोडेसे सेकंद असे काही होते का? की ज्यात तुम्ही विचारातनं कंप्लीटली बाहेर गेलात आणि तुम्ही पूर्ण तुमच्या ध्यानामध्ये होतात. मग ते म्हणतात हो. मग यालाच आपण प्रगती म्हणतो, की एक विचार गेला, दुसरा विचार येण्याच्या मधला जो पॅच आहे, जो स्पेस आहे, तो आपल्याला हळू वाढवायचा आहे. ती जागा, ती स्थिती म्हणजे शून्य स्थिती. ध्यानामध्ये जेव्हा पण मी तुम्हाला सांगते, की अशा ठिकाणी जा, स्वतःच्या विचारांपासून दूर जा, शून्य स्थितीमध्ये जा. याचा अर्थ तोच होतो, की एक विचार आला, तो गेला. दुसरा विचार येण्याच्या आणि जो जो विचार गेलाय त्याच्या मधली जी जागा आहे, जी स्पेस आहे, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स, सेकंदाचाही अर्धा सेकंद जो आहे, ती जागा म्हणजे शून्य स्थिती. तिथे तुम्ही पोहोचतात. पण ती जागा फार कमी वेळासाठी असते. ती जागाची स्पेस आपल्याला वाढवायची आहे. तेव्हा आपण ध्यानामध्ये स्वतःला खऱ्या अर्थाने विलीन करतो. पूर्ण मिसळून जातो आपण त्या शून्य स्थितीमध्ये. ती शून्य स्थिती जिथे एकही विचार नसतो. त्या स्थितीला, त्या त्या स्पेसला आपल्याला वाढवायचं आहे. होतं काय, की लहानपणापासनं आपण अशा काही समाजामध्ये वाढलेलो असतो. काहींचं आयुष्य असं असतं, की त्यांना सतत लहानपणापासून मोठं होईस्तोवर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप रफ एक पॅच बघितलेला असतो. एकदम वाईट काहीतरी अनुभव, वाईट आठवणी. त्या आठवणींमुळे, त्या वाईट आठवणींमुळे तो व्यक्ती एकदम चिंतामध्ये घुसून जातो आणि त्याच्यानंतर त्याला डिप्रेशन होतं. तर चाइल्डहूडपासनं, लहानपणापासनं त्याला राग, द्वेष, पछतावा, नंतर दुःख, नंतर लालच, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आसपास इतक्या असतात, तो त्यात वाढलेला असतो. त्याच्यामुळे ती व्यक्ती काहींचं ज्यांचं आयुष्य आत्तापर्यंतचं लहानपणापासून वाईट आठवणींमध्ये गेलं असेल, त्यांना डिप्रेशन किंवा अँक्साइटी अर्थात चिंता यात जाण्यामध्ये कधीच वेळ लागत नाही. छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत ते सतत चिंतेमध्ये असतात आणि त्याचा परिणाम होतो डिप्रेशनमध्ये. आणि त्यामुळे काही लोकं डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्याही करायला घाबरत नाही. आणि आजकालच्या काही परिस्थितींमुळे आपण एवढ्यात मागच्या महिन्यात बऱ्याचशा गोष्टी आणि बऱ्याचशा केसेस बघितल्या ज्याच्यामध्ये काही व्यक्तींनी डिप्रेशनमुळे किंवा अँक्साइटी अर्थात चिंता, काळजी, नर्व्हसनेस याच्यामुळे आत्महत्याही केली आहे. जे की सर्वात मोठं क्राईम, सर्वात मोठं पाप मानलं जातं आत्मजगांमध्ये. मनुष्याला आत्महत्या करताना त्याची जी कठीण परिस्थिती आहे ती इतकी पहाडासारखी मोठी वाटते, की तो त्याच्यामध्ये गिव्ह करतो. बस मला याच्यापुढे नाही जमणार. पण जर कर्म भोगायचे आहे, तर कितीही कठीण परिस्थिती आली, ती परीक्षा असली तरी आपल्याला त्याला सहन करायचंय, त्याच्या सामोरे जायचंय. आणि एकदा जेव्हा तुम्ही ध्यानात येतात, तेव्हा तुमची परीक्षा पण घेतली जाते. ज्याच्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागतं. मनात एखादी भीती असते, ती थोड्या वेळासाठी असते. पण जर मन शांत असेल, स्थिर असेल, तर तुम्ही त्या परीक्षेला सुद्धा पार करू शकता. पण याचा मार्ग चिंता, डिप्रेशन, सुसाईड आहे का? नाही. जी आत्मा सुसाईड करते, ती आत्मा पृथ्वीवरच त्या काळापर्यंत राहते, ज्या काळापर्यंत तिचं आयुष्य लिहिलेलं होतं. जे की तिने मध्येच सोडलं. मग तिला तो त्रास होतो, ती वेदना होते आणि मग त्याचा पुढचा प्रवास परत एक नवीन जन्म आणि अजून जास्त कठीण परिस्थिती. जे बघून ती स्वतः आत्मा विचार करेल, की मी आत्महत्या नसती केली, तर बरं झालं असतं. त्यामुळे कितीही अँक्साइटी आली, चिंतन आलं, चिंता खूप जास्त थिंकिंग प्रोसेस असली डोक्यामध्ये, तरी पण वाईट विचार न आणता स्वतःला काही वाईट करायचं नाही. डिप्रेशनमध्ये जायची सुद्धा वेळ आली नाही पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही तुमची अँक्साइटी किंवा डिप्रेशन हँडल नाही करू शकत, तर सुसाईड एक ऑप्शन आहे का? नाही, अजिबात नाही. ध्यानच एकमात्र सोल्युशन आहे. ध्यानाच्याच मार्गातनं तुम्ही स्वतःला कंप्लीटली अँक्साइटीमधनं, डिप्रेशनमधनं बाहेर काढू शकता. ठीक आहे, सुरुवातीला थोडा स्ट्रगल असतो आपल्या विचारांपासून दूर जाण्यासाठी. तो कधी अधिक वेळ राहतो, प्रत्येकाच्या आत्म्याच्या प्रगतीवरती डिपेंड असतं. कधी अधिक काळासाठी असतो, कधी कमी काळासाठी असतो. पण तो प्रवास आपला सुरू होताना थोडासा आपली परीक्षा घेतली जाते आणि आपण किती टिकतोय, करतोय की नाही करत आहे, ते बघितलं जातं. आणि एकदा एक लिमिट अशी येते, एक वेळ अशी येते जेव्हा आपण विचारांपासून एकदम दूर चालला जातो. त्या शून्य स्थितीमध्ये राहायला शिकतो आणि तिथे मग आपण ध्यान करायला सुरुवात करतो. आणि मग तेव्हापासून आपली लाईफ, आपलं आयुष्य जे टर्न घेतं,
तर मग त्याच्यानंतर आयुष्यात चिंता काय आहे, डिप्रेशन काय आहे, आत्महत्या काय आहे, हेच आपल्याला माहिती नाही. कारण की आपण कंप्लीटली स्वतः सत्याच्या मार्गावर आहोत, आत्मज्ञानाच्या मार्गावर आहोत. तिथे ह्या गोष्टी जे क्राईम किंवा पाप समजलं जातं, ह्या गोष्टी आपल्या समोर येतही नाही. रेग्युलर ध्यान केल्याने ज्यांना अँक्झायटी आहे, ज्यांना डिप्रेशन आहे, तर त्यातनं त्यांना एक कॉन्फिडन्स मिळतो आणि ते त्यातनं बाहेर यायला सुरुवात करतात. असेही केसेस मी बघितलेत. एक कॉन्फिडन्स आला, स्वतःवर प्रेम करायला शिकतात, स्वतःच्या विचारांना नकारात्मक पासून सकारात्मक बनवतात, परिस्थितीला फेस करायला शिकतात आणि बरोबर त्या परिस्थितीतनं किंवा त्या डिप्रेशनमधनं स्वतःला बाहेर काढतात. एक वेगळाच कॉन्फिडन्स घेऊन बाहेर येतात. तो ध्यानी व्यक्ती होऊन जातो. ज्याला सत्य काय असतो, तो त्याच्या मार्गावर असतो, आत्मोन्नतीच्या मार्गावर असतो. त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये एवढे बारीक विचार, एवढे वीक विचारच येत नाही, की जेणेकरून त्याला काही मोठी एक्स्ट्रीम स्टेप उचलावी लागत असेल. तसे विचार त्याच्या मनामध्ये कधीच येत नाही. जे काही आजार, कधी-कधी काही लोकं मी बघते किंवा कधीतरी त्यांना विचारलं, की "तुम्ही ध्यान का नाही करत आहे? तुम्हाला स्वतःचा आनंद नकोय का? शांती नकोय का?" तर ते म्हणतात, "मी ठीक आहे. माझ्याकडे पैसा, पॉवर सगळं आहे. माझ्याकडे शांतता आहे. मी खूप आनंदी आहे. मला कशाचीच गरज नाही. मला ध्यानाचीही गरज नाही." त्यांना विचारू इच्छिते, की तुम्हाला आत्ता गरज वाटत नाहीये, पण काय गॅरंटी तुम्हाला भविष्यात गरज लागेल? कोणी गॅरंटी दिलीये, की तुमच्याकडे जो काही पैसा, पॉवर आत्ता आहे किंवा तुमच्याकडे जे काही आनंद आत्ता आहे, मनाची शांतता आहे, ती कायम आयुष्यासाठी टिकणार आहे? पण ध्यानामध्ये एक गॅरंटी स्वतःला कायम मिळते, की जर ध्यान तुम्ही आयुष्यभरासाठी घेतात, करतात, प्रॅक्टिस करतात, तर तुमचं मनाची शांतता, मनाचा वेगळा कॉन्फिडन्स, स्वतःचा आनंद, इंटरनल अनंत आनंद, तो तुम्हाला कायम मिळतो. मग बाकीच्या गोष्टी भौतिक वाटून आपण त्याच्यामध्ये मनही लावत नाही. कारण की आपण एका करेक्ट मार्गावरती असतो. आपल्या आत्म्याच्या प्रगतीसाठी, आपल्या आत्म्याच्या अनुभवासाठी. पण काही आजार असतात, जे सतत चिंता केल्यामुळे आजार, विकार मागे लागतात. त्यातनं जर बाहेर पडायचं असेल, तर ऑब्व्हियसली ध्यानच करायचंय. मग जो एक्झिस्टिंग आजार असेल, जो ऑलरेडी असलेला आजार असेल, तोही मुळापासून निघून जातो. मग त्याच्यामुळे मानसिक चिंता किंवा डिप्रेशन ह्या गोष्टी येतच नाही. त्याच्यामुळे जो असलेला आजार आहे, तो पण एकदम मुळातनं निघून जातो आणि जो आजार भविष्यात काही होणार असेल, सतत ध्यान केल्यामुळे, चांगली ध्यानाची प्रॅक्टिस असल्यामुळे आणि मन पूर्ण ध्यानामध्ये असल्यामुळे, तो जो येणारा आजार असेल, तो सुद्धा कंप्लीटली निघून जाईल, कधी येणारच नाही. तसंच अँक्झायटी अर्थात चिंता, डिप्रेशन ज्याचं कारण किंवा ज्याच्यामुळे मृत्यू येते, ते अजिबातच नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे ध्यानामध्ये आलं तर फार गरज असेल तर यायलाच पाहिजे. इव्हन ज्यांना नसेल अँक्झायटी त्यांनी सुद्धा ध्यानमध्ये राहायला पाहिजे. कारण की चिंता त्यांना कधीच टच करणार नाही. जो व्यक्ती ध्यानामध्ये असतो, त्याचा असलेला आजारही निघून जातो आणि भविष्यातही तो एकदम हेल्दी राहतो. वय सुद्धा त्याचं एकदमच चांगलं राहतं. त्याच्यामुळे आपल्याला ठरवायचंय, की आपण अँक्झायटी आणि डिप्रेशनच्या पाण्यात किंवा खोल दरीत उतरायचं आहे, की ध्यानाच्या माध्यमातनं आपण अनंत आनंद मिळवायचा आहे. आकाशा एवढा अनंत आनंद आपण मिळवायचा आहे. कुठे, किती, कसा विचार करायचा आहे? त्याचा परिणाम स्वतःवर कसा करून घ्यायचा आहे, की करायचा आहे, की करायचा नाही आहे? हे सुद्धा आपल्या हातात आहे. एखादा व्यक्ती किंवा एखाद्या परिस्थितीमुळे आपल्याला स्वतःवरती चिंता ओढून घ्यायची आहे, की तिथेच सोडून द्यायची आहे? हे सुद्धा आपल्या हातात आहे. तर आजकालच्या जगामध्ये जितकेही लोकं चिंताग्रस्त आहेत, जितकेही लोकं डिप्रेस्ड आहेत, काही लोकांना तर माहिती पण नसतं, की ते लोकं डिप्रेशनमध्ये आहेत किंवा चिंताग्रस्त आहेत. जेव्हा एखादा आजार मागे लागतो किंवा जेव्हा एखादी परिस्थिती अशी येते, की ते सडनली स्वतःचं आयुष्य टर्न करून एकदम अंधारात चालले जातात, काळोखात चालले जातात. त्यांना रस्ताच मिळत नाही, मार्गच मिळत नाही. तेव्हा त्यांना समजतं, की ते डिप्रेशनमध्ये आहेत. आणि डिप्रेशन फार काहीही अ, चांगली गोष्ट नाही. एकदमच विचित्र आणि स्वतःला स्लो पॉइझन आहे. चिंता आणि डिप्रेशन हे व्यक्तीसाठी एक हळू जहर किंवा पॉइझनचं काम करतं. हळू-हळू त्याला मारत जातं.
अनेक वेळा असा येतो, की तो व्यक्ती इतका कंटाळतो आयुष्याला, की तो स्वतःलाच खत्म करायचा विचार करतो. जो की सगळ्यात मोठा पाप आहे, जो सगळ्यात मोठा चुकीचं कार्य आहे. पण जर तोच व्यक्ती ध्यानामध्ये आला, ध्यानाच्या माध्यमातनं तो स्वतःचे सगळे आजारही काढून टाकेल, तो स्वतःचं मानसिक संतुलन बनवेल, स्वतःचं भावनिक स्तरावर संतुलन बनवेल आणि अँक्झायटी सारखे किंवा चिंता आणि डिप्रेशन सारखे काही नकारात्मक गोष्टी त्याच्या जवळही येऊ शकणार नाही. ती आत्मा सुखी आणि आनंदमय जीवन जगेल. तर तुमच्या आसपासही कोणी असेल असं, जो डिप्रेशनमध्ये आहेत किंवा सतत चिंतेमध्ये आहे. कोणीही असू देत, कितीही वयोगटाचा असू देत, त्याला समजवायचं काम, ध्यानामध्ये आणायचं काम हे तुमचं आहे. कुठल्याही आत्म्याला, कुठल्याही स्तरावरती कुठलंच बॉदरेशन नको, कुठलाच त्रास नको, तणाव नको. ना भावनिक तणाव, ना शारीरिक तणाव, ना मानसिक तणाव. त्याला त्यातनं आपल्याला बाहेर काढायचंय. जर तुम्हाला मदत करावीशी वाटत असेल, तर त्याला दुसरी कुठली मदत न करता त्याला आध्यात्मिक मदत करा. ध्यान शिकवा, ध्यानाला बसवा. तो व्यक्ती त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल जेव्हा तो ध्यानात बसेल, अंधारातनं तो प्रकाशाकडे येईल. तेवढं तर आपण नक्कीच करू शकतो. तर आपण आजचा हा महत्त्वाचा विषय इथे थांबवूया आणि ध्यानाला सुरुवात करू. ज्यांना माहिती आहे कसं बसायचं त्यांनी बसून राहायचं, ज्यांना नाही माहिती त्यांना मी सांगते. एकदम रिलॅक्स बसायचंय, पाठीला टेकून बसा. कुठल्याच प्रकारचा आपल्या शरीराला त्रास होता कामा नाही. मांडी घालून बसा किंवा पाय पसरवलेले असतील ते एकमेकांवर क्रॉस असे ठेवायचे आहेत. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफलेली पाहिजे, मांडीवर ठेवलेली. अजिबात कुठलाच विचार मनात आणायचा नाहीये. पुढचे 20 ते 30 मिनिटं कंप्लीटली डोळे बंद, लक्ष पूर्ण आपल्या प्राकृतिक आणि नैसर्गिक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. अजिबातच विचारांमध्ये अडकू नका. चष्म्याची गरज नाहीये, चष्मा काढून ठेवा. मी एक म्युझिक लावेल. आपण म्युझिकवरती नेहमीप्रमाणे एक सुंदर असं ग्रुप मेडिटेशन करूया. ध्यान करूया. डोळे बंद, लक्ष श्वासाकडे. आपण सुंदर असं ध्यान करणार आहोत. आपल्या आतमधल्या नकारात्मक विचारांपासून पण आपण लांब जाऊया. कुठल्याच प्रकारच्या विचारांमध्ये आपल्याला गुंतायचं नाहीये. रिलॅक्स राहायचं एकदम.
थांबायचे, आपल्या श्वासाकडे यायचंय, शून्य स्थितीमध्ये जायचंय.
आपल्या दोन्ही हाताला चोळायचंय, डोळ्यांवर ठेवायचंय. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूच डोळे उघडा. तर सर्वांचं मनापासून धन्यवाद. आज सुद्धा सुंदर असं ग्रुप मेडिटेशन करण्यासाठी. तर आजचा विषय मेडिटेशनने आपलं चिंता, डिप्रेशन यातनं आपल्याला मुळापासून बाहेर येता येतं. हे विसरू नका आणि स्वतःही त्यातनं बाहेर पडा आणि आपल्या भोवती जितकेही लोकं असतील तुम्ही बघत असाल, की त्यांना थोडी ना थोडी चिंता असते, काही डिप्रेशनमध्ये असतात, तर त्यांना मार्ग नसेल मिळत, तर आपण त्यांना ध्यानामध्ये या किंवा ध्यानाला बसवायला सांगून, शिकवायला सांगून त्यांना तिथून आपण बाहेर काढू शकतो. कारण की आपण सगळे एक आहोत, हे विसरू नका. आणि 2 सत्य जे आपल्याला माहिती आहेत, ते परत एकदा आपण आठवण करूया त्याची. सगळ्यात पहिले, की आपण एक आत्मा आहोत, एका चैतन्याचा भाग आहोत. पृथ्वीवर आलो आहोत. पृथ्वी आपली दुसरं घर आहे. पहिलं घर आपलं आत्मजगात आहे आणि पृथ्वीवर येऊन आपल्याला विभिन्न प्रकारचे वेगवेगळे चांगले, वाईट, कठीण सगळ्या प्रकारचे अनुभव घ्यायचे आहेत. सगळ्यांशी मित्रता ठेवायची आहे आणि प्रेमाने सगळ्यांशी वागायचं आहे. दुसरं सत्य म्हणजे स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कोणाच्याही आयुष्यात हस्तक्षेप करायचा नाहीये. ना दुसऱ्या व्यक्तीच्या, ना प्राण्यांच्या, ना पशुपक्षींच्या कोणाच्याच आयुष्यात आपल्याला हस्तक्षेप करायचा नाहीये. सगळे आपापल्या पद्धतीने आपल्या आयुष्याच्या मार्गावरती आहेत. चांगलं आयुष्य चालू आहेत. त्यातनं जे शिकता येईल ते शिकून पुढे सतत जायचंय. कुठल्याच गोष्टींमध्ये गुंतायचं नाहीये आणि कुठली गोष्ट मनाला लावून घ्यायची नाहीये. हे सत्य आहे आणि अजून बरंच आहे जे आपल्याला ध्यानाच्या माध्यमातनं स्वतः अनुभवायचं आहे. तर ध्यान करायला विसरायचं नाहीये. आध्यात्मिक पुस्तकं वाचून आपलं स्वतःचं ज्ञान वाढवायला विसरू नका. शाकाहारी राहा, शाकाहारी बना आणि ध्यानाचे अनुभव एकमेकांना सांगायला सुरुवात करा. ओके? सो भेटूया उद्या शार्प 9 वाजता. पुन्हा एका नवीन विषयावरती बोलूया, जाणून घेऊया. बी अ मास्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या, ध्यान करा, झोपायच्या आधी सुद्धा आणि उठल्यावरती सुद्धा. थँक यू सो मच फॉर जॉइनिंग वन्स अगेन. थँक यू सो मच.